हॅलो मैत्रिणींनो, नमस्कार. रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण स्पेशल असे शिंगाड्याची भाजी बनवणार आहोत. तर मला हे फ्रेश ताजे असे शिंगाडे मिळाले आहे. तुम्ही कधी हे शिंगाडी बघितले आहे का? तर मला हे मिळालेले आहे. तुम्ही देखील ही नक्की करून बघा. खूपच पौष्टिक अशी आपली भाजी तयार होते. चला तर आता आपण हे कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत. तर आपल्याला फक्त याची एकच शिट्टी घ्यायची आहे. चला तर आपण प्रथम 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. शिंगाडे हे मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे. शिंगाडे हे फळ पाण्यामध्ये येतं, तर हे कंदमुळामध्ये मोडल्या जातं. चला तर आता आपण हे छान उकडून घेऊया. तर प्रथम आपण कुकरमध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घेऊया. आपल्याला फक्त एकच शिट्टी करायची आहे. आता आपण यामध्ये हे शिंगाडे घालून घेऊया. शिंगाडे आपण हे छान उकडून घेतलेले आहे. आता आपण याचं वरती आवरण असतं हे काढून घेणार आहोत. तर चला आता आपण हे कट करून यातील बी काढून घेणार आहोत. अशा पद्धतीनं आतमध्ये छान व्हाईट गर असतो. तर आता आपल्याला हे छान असं सोलून घ्यायचं आहे आणि यातील हे बीज आपल्याला काढून घ्यायचं आहे. छान बटाट्याच्या फोडीसारखं मस्त झालेले आहे फोडी. मस्त व्हाईट गर निघालेला आहे. भाजी बनवण्यासाठी आपल्याला हे साहित्य लागणार आहे. 250 ग्रॅम शिंगाडा हे आपण छान उकडून आणि कट करून घेतलेले आहे. 2 टोमॅटो, 2 कांदे हे छान आपण कट करून घेतलेले आहे. 8 ते 10 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं. आता आपण हे छान कढईमध्ये परतून घेणार आहोत. कढई तापलेली आहे. यामध्ये आपण 1 चमचा तेल घालून घेऊया. तेल छान तापलं की त्यामध्ये आता आपण कांदा घालून घेणार आहोत. प्रथम आपण कांदा 2 मिनिट परतून घेणार आहोत. कांदा 2 मिनिट छान परतून झालेला आहे. आता आपण यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहोत. टोमॅटो देखील आपल्याला छान परतून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण लसूण आणि अद्रक हे देखील त्यामध्ये घालून घेणार आहोत. टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे. यामध्ये आपण अद्रक आणि लसूण पाकळ्या घालून घेणार आहोत आणि 2 मिनिट छान परतू देणार आहोत. त्यानंतर आपण हे मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत. कांदा, लसूण, टोमॅटो, अद्रक आपण हे छान बारीक करून घेतलेलं आहे. चला तर आता आपण भाजी बनवून घेऊया. प्रथम आपण इकडं कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये मी 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान तापलं की त्यामध्ये आपण मोहरी, जिरे घालून घेणार आहोत. 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं. मोहरी, जिरे छान तडतडली की आपण त्यामध्ये लाल तिखट घालून घेणार आहोत. यासाठी आपण 1 चमचा लाल तिखट घेणार आहोत. हळद, धना पावडर, किचन किंग मसाला. आता आपण हे छान मिक्स करून घेऊया. यामध्ये आपण हा मसाला बारीक केलेला आहे हा घालून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिट आपण हा छान परतून घेणार आहोत. मसाला आपला छान परतून झालेला आहे. आता आपण यामध्ये हे कट करून घेतलेले शिंगाडे घालून घेणार आहोत आणि हे देखील आपण 2 मिनिट छान परतून घेणार आहोत. शिंगाडा घालून आपण
हे छान मसाल्यामध्ये परतून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये 1 ग्लास असं पाणी घालून घेणार आहोत. चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालणार आहोत. प्रथम आपण छान मिक्स करून घेऊया. छोटे 2 चमचे चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत. कट केलेली कोथिंबीर. आता आपण हे छान 5 मिनिटं मंद आचेवर शिजू देणार आहोत. चला तर मैत्रिणींनो, तयार झाली आपली अतिशय चटपटीत अशी शिंगाड्याची भाजी. चला आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. अशा पद्धतीने तुम्ही ही भाजी नक्की करून बघा. खूपच पौष्टिक अशी होते. शिंगाडा खाण्याचे अनेक फायदे आहेत, जसे की यामध्ये आयोडीन आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे हे थायरॉइडवर गुणकारी आहे. पोटाच्या विकारावर, हाडे आणि दात मजबूत करण्यासाठी, वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी, डोळ्याच्या समस्यावर देखील खूपच गुणकारी आहे. तसेच ब्लड प्रेशर, ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी ही भाजी खूपच गुणकारी आहे. या रेसिपीचे अनेक वेगवेगळ्या रेसिपी बनवता येतात, जसे की शिंगाड्याचा शिरा, थालीपीठ हे देखील आपल्या उपवासाला चालतात. तर यासाठी आपण हे शिंगाडे नियमित खाल्ले पाहिजेत आणि शिंगाड्याची आपण चाट देखील बनवू शकतो. अशा वेगवेगळ्या रेसिपीमध्ये आपण हे खाऊ शकतो आणि हे आपल्याला खूपच गुणकारी. कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.